देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा अरे जय श्रीराम। स्वागत करतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूर महानगरपालिका 2026 साठी जो जाहीर दिलेला माने पुन्हा मुंबईला जायचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते आणि माननीय पाहिजे की देवेंद्र फडणवीसजी हे वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करतात। आपण सर्वांनी ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। 15 तारखेला एक दिवस तुम्ही मतदार हो, एक दिवस कवा लक्षात ठेवा। 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे आणि सोलापूरकडे लक्ष देईल हेच मला आम्हाला सांगायचं आहे। हे सांगण्यासाठी आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या निवडणुकीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो होतो। पुन्हा एकदा महापौर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा सोलापूर शहरामध्ये महापौर करण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। मत का द्यायचं आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात 8 दिवसात लोकांना पटवून द्यायचं आहे। जी समांतर पाईपलाईन पूर्ण झाली, सोलापूरचा विमान सेवेचा प्रश्न निकाली लागला, सोलापूरच्या रोजगार लोकांना घर उपलब्ध करून देण्याचा प्रश्न असेल, ही सगळी कामं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध विकासची शहरात झालेली आहेत। ही सगळी कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेली आहेत। आज ही काम होत आहेत आणि असं या सोलापूरचा विकास करणं केवळ 1 से 2 लोक आपल्या प्रभागापुरतं नाही, तर या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून पाठवणार आहे आणि ते काम आपल्या सगळ्यांच्या हाती राहणार आहे। आणि यासाठी आपल्या या जनतेचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेच आहे। आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले प्रदेशाचे अध्यक्ष चव्हाण साहेब आलेले आहेत, त्यांचं पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना या माझ्या 2 गोष्टीला रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।